तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सायकल स्वरांना विनंती असेल आपण लवकर मैदानाच्या बाहेर यावं. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज समाधान आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय तुषार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय प्रणय कांबळे. आणि अगदी आपल्या दोन्ही निर्णायक पंचांचंही मैदानाच्या आतमध्ये आगमन होतंय. याही दोन पंचांना त्या ठिकाणी या आयोजन कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसासाठी लागतील. अगदी वेळेमध्ये सामना सुरू करण्यासाठी आपण मैदानावरती येतात. खूप खूप असं अभिनंदन आपल्याकडून. मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय त्या ठिकाणी थडम्यांच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हरवरती हर्षल यांना आपण पाहतोय. एक पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मिड विकेटवरती एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जाते. आणि त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा खेळाडू जो आहे त्याला मात्र थोडंसं लॉंग लेग वरती घेतलं जाते. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रणय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकला जातोय. बॅटची हलकीशी कला घेऊन थडम्यांच्या दिशेने चेंडू जातोय. आणि या ठिकाणी ईगल लीगल कामोठे संघाचं खातं एका धावेने मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाते. दुसरा चेंडू पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका सुरेख तुषारच्या बॅटमधनं आल्या मोठा प्रहार पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी, चांगली सुरुवात ईगल लीगल कामोठे संघासाठी. अगदी धडाकड शरीरयष्टीचा असणारा फलंदाज आणि त्या ठिकाणी एक चांगला पंच स्ट्रोक खेळतोय. चेंडूला भिरकावून देतोय, इरादे स्पष्ट करतोय. कारण 11 स्टार कामोठे संघाचा जर आपण 11 संघाच्या बांधणीचा विचार केला ना तर संघ तगडा आहे. आणि त्यामुळे त्या संघासमोर एक तगडं आव्हान ठेवावं लागेल या विचारानं मात्र स्ट्रोक खेळला जातोय. पुन्हा एकदा आता स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू झेलवण्याची संधी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते. एक धाव घेतली ती एका धावेवरती समाधान मानावं लागते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. स्वप्नीलला आपण चेंडू खाली पाहतोय. तुषारला जीवदान मिळतंय. ठिकाणी आजचे दोनही निर्णायक पंच म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हरिश्चंद्र फडके सर आणि त्यांच्या बरोबर लालचंद गावंत ही दोन पंचांच्या भूमिकेमधली मंडळी पाहायला मिळते. वाघोली वाडा इट्स अ वाईड बॉल, माफ करा, वाईड चेंडू होतो मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त उंची गाठणारा हा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. 11 स्टार कामोठे संघासाठी आता कुस्तीवर पाहायला मिळते. ऋषी धनावडे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेत. ऑफस्टिकच्या दिशेने टाकलेला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळते. पण आयोजन कमिटीकडून एक विनंती येते की पंचांशी कुणी वाद घालायचा नाही. कारण आपण पंच या ठिकाणी या स्पर्धेसाठी पंच जर पाहिले ना तर आपण निर्णायक पंच आयोजन कमिटीच्या माध्यमातून मागवले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कुणी वाद घालायचा नाही. इथे पुढे सरसावून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला तो बॅटची हलकीशी कला घेऊन चेंडू पुन्हा एकदा तडम्यांच्या दिशेने पाहायला मिळतो आणि एक धाव घेतली जाते. प्रणय पहिले षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू टाकून झालेत. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी एक षटकार आल्यानंतर मात्र तिथे आता मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता तुषारच्या माध्यमातून, परंतु तो फटका मात्र बसला नाही आणि लेग बाईटच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 11 या अंकावरती जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते आणि धावफलक 11 या अंकावरती पाहायला मिळते.
का सुपर 3 के लिए चिट्ठी नहीं उड़ाएंगे, हाईएस्ट स्कोर को बाय करेंगे, सेकंड मैच का हाईएस्ट स्कोर को बाय पहले से बता दूं ना, पहले से बता सेकंड मैच का जो हाईएस्ट स्कोर आणि पहा दुसऱ्या फेरीचे जे सामने असतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यामधील जो हायेस्ट स्कोर असेल ना त्या हायेस्ट स्कोर विनर संघाला त्या ठिकाणी बाय दिला जाईल. चिठ्ठी या स्पर्धेमध्ये नसणार आहे, चिठ्ठीमधून आपण घेणार नसणार आहोत. दुसरे षटक टाकण्यासाठी हर्षल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत आणि तुषार सामना करतील. या तुषारच्या बॅटमधून आपण एक फटका पाहिलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. अगदी एक धाव घेतली जाते, एक क्षेत्ररक्षक दूरवरती थोडासा फंबल होतो तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं फेकी केली जाते, परंतु 2 धावा घेतल्या तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी खराब इथे धावबादची संधी. इथेही आपल्याला खराब प्रदर्शन पाहायला मिळते, कलेक्शन खूप खराब. काय पडझड पाहायला मिळाली क्रिकेटच्या खेळामध्ये. ही पडझड जर झाली तर मात्र धावांचा पाऊस पडला. आपण या एका चेंडूवरती 3 धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात. तुषारला 2 वेळा त्या ठिकाणी जीवदान मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नावामध्ये समाधान आहे परंतु समाधानपूर्व फटका पाहायला मिळत नाही. अगदी आल्यापासून धावांसाठी त्याची पडझड पाहायला मिळते. मोठा फटका खेळावा लागेल, पण अंगाचा वेध घेणारा. आणि आता बचाव करत मात्र या ठिकाणी एक धाव घेतली जाते. तुषारला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. एक मोठा फटका सुरेख त्याच्या बॅटमधून आलाय. तो जेवढा वेळ स्ट्राईक घेईल तेवढा वेळ तो धावांना त्या ठिकाणी आकार देण्याचं काम केलं जाईल असं प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं. ज्या फलंदाजीचे फटके लागतात त्या फलंदाजाने स्ट्राईक घेतली तर संघ एका चांगल्या मजबूत धावसंख्येवरती जाऊन पोहोचतो. मोठा फटका पाहायला मिळतो मिडॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, झेल टिपला जाईल आणि तुषारची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. हर्षल एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. तुषारला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. इथे पहिल्या विकेटचं पतन होतं. विशू सुरेख कॅच घेतली. नक्कीच आता इगल कामोटे संघाचा एक धुवाधार फलंदाज रोहित जाधव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. दुसरे षटक प्रगतीपथावरती असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि हर्षलनं फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 4 रन खर्च केलेत. म्हणजे धाव फलक जर पाहिले ना तर टोटल धाव फलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. आल्या सरशी सुरेख फटका, आक्रमण चढवलंय रोहितनं. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले सीमा रेषा पार. धावा मिळतील. षटकार उत्तुंग चांगला सुरेख फटका. आल्या सरशी आक्रमण चढवले. 21 धावा धावफलकावरती पाहिले. जे धावफलक थांबलं होतं स्थिर झालं होतं ते धावफलक अतिशय वेगानं पुढे जाताना पाहायला मिळतंय. विशाल राठोड समालोचन कक्षामध्ये आटापिटा करताना पाहायला मिळत आहे. इथे पुन्हा एकदा थडम्यांच्या दिशेने परंतु चेंडू गिरकी घेतोय. एक धाव येते आणि एका धावेवरती थांबावं लागते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपुटात येते. आमच्या पंचांचा या ठिकाणी निर्णय होतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. 22 धावा म्हणजे या 2 षटकांमध्ये 11च्या सरासरीनं धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 या अंकावरती. हा सामना या सामन्याची पहिली इनिंग झाल्यानंतर 2 संघांना विनंती असेल फ्रेंच फायटर विपक्ष अजित कामोटे ब्लास्टर या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल आणि त्यामुळे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी फ्रेंच फायटर आणि अजित कामोटे ब्लास्टर या दोन्ही संघांच्या संघनायकांनी उपस्थित राहायचे. ऋषी धनावडे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इट्स वाईट बॉल. हलक्या हाताने चेंडू टाकला जातोय. त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न केला तो स्लोअर बॉलचा मारा पहिल्या चेंडूवरती केला जातोय आणि अवांतर धाव त्या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते. इथे सुरेख फटका. झेल होणार काय? क्षेत्ररक्षक नॉट इंटरेस्टेड मस्तकावरती दस्तक दे. चेंडू सीमा रेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी रोहित जाधव
आल्या सरचे मात्र 3 चेंडूवरती 2 मोठे फटके, 3 चेंडूमध्ये 13 अंकावरती जाऊन पोहोचलाय. सुरेख फटकेबाजी. इगलिगल कामोठे संघाचं धावफलक जे थांबलं होतं ना, ते धावफलक सरसावून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धाव पाहायला मिळत आहे त्या 29 धावा. आता काय केलं पहा, याच आधीच्या चेंडूवरती मोठा फटका आला, तिथे ऋषीने ओरलं आणि इथे मात्र रोहित जाधवला तंबूच्या आसराला पाठवून दिले. अगदी त्याच्या यष्ट्या उडवण्याचं काम केलंय, फर्निचर डिसमिस केलंय. सुरेख चेंडू, अगदी क्रिकेटच्या खेळामधील ब्रह्मास्त्र म्हणून जे ओळखलं जातो ते ब्रह्मास्त्र म्हणजे अर्थातच यॉर्कर चेंडूचा वापर केला जातो आणि त्रिफळाचीत होत रोहित जाधव मैदानाच्या बाहेर जातो. छोटीशी खेळी परंतु सुरेख खेळी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 13 धावांची. तुमची कुठली हो? इनिंग नंतर टॉस आहे. हरीश पाहायला मिळतात आपल्याला निबॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच इट्स वाईट बॉल, वाईट चेंडू देवातो. पहा पंचांशी बात घालायचा नाही. पंचांनी एकदा निर्णय दिला, डिसिजन दिला की पंचांकडे आपण दादच मागायची नाही. सुरेख फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्हचा आपल्याला एक धाव घेताना पाहायला मिळत आहेत. तुषार आणि रोहित हे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 फलंदाजांनी सुरेख फटके, फुल टॉस पद्धतीचा चेंडू परंतु स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. हलक्या हाताने चेंडू टाकला होता त्या ठिकाणी, इथे विकेटचं पतन पाहायला मिळते. समाधानातील मैदानाच्या बाहेर समाधान जर पाहिलं तर अगदी 5 चेंडू फेस केलेत आणि फक्त 2 धावा केल्यात. हे समाधान अगदी इगलिगल कामोठे संघाला समाधान देण्याचं काम किंवा समाधानी करण्याचं काम या फलंदाजाकडून मात्र आपल्याला नक्कीच पाहिलं नाही. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्ट होत आणि शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं मात्र त्या ठिकाणी झेल टिपला. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय. रोहित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये 2 विकेट आणि 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो ऋषी धनावेच्या माध्यमातून. सुरेख फटका पाहायला मिळतोय. 1 धाव. एका धावेने 11 स्टार कामोठे संघाचंही काही बिघडणार नाही, बिनसणार नाही, कुठला अडथळा नसणार आहे. कारण या संघाकडे फलंदाजी खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळते, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हरीशसाठी चेंडू टाकला तो फसवा चेंडू आणि इथे बॅटची हलकीची कडा घेऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. या ठिकाणी ऋषीच्या ओव्हर मधली आपल्याला ही 3री विकेट पाहायला मिळते. म्हणजे ऋषीने पहिल्या सामन्यामध्ये 3 विकेट कमावल्यात. एकाच षटकामध्ये 3 विकेट. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोविंद नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील. अगदी टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला ना की मग हा खेळाडू मात्र आपल्याला इगलिगल कामोठे संघाकडनं त्या ठिकाणी सुरेख फलंदाजी टेनिस क्रिकेटमध्ये करताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा आपण गोलंदाजीला पाहत असतो गोविंद यांना. पहिला चेंडू इट्स लीगल डिलिव्हरी. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अगदी ऑफ टिकला पकडून त्या कट टू कट चेंडू टाकला जातोय. स्वप्न देत आहेत गोलंदाजी मार्कवरती. नवीन स्वप्न घेऊन या गोलंदाजी मार्कवरती उभारी घेताना पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू सुरेख टाकला जातोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलं गेलंय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा.
जी चुकी स्वप्नीलकडे व्हायला नको होती ती चुकी झाली. अगदी बॅटच्या रडारमध्ये फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तो चेंडू मात्र नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेनं त्याला भिरकावून दिले जाते. छत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू म्हणावा एवढा खरपूस समाचार जरी घेतला नसला तरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेची संधी, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण 38 धावांवरती धावफलक पाहायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धाव महत्वाची असते आणि ती एक एक महत्वाची धाव आपल्याला येताना पाहायला मिळते, घेतली जाते. सुरेख सुरेख फटका बॅटच्या रडार मध्ये आला तसा त्याला भिरकावून दिला. सीमारेच्या पार वेगाने धावफलक पुढे जातोय. 44 या आकड्यावरती षटकार. खूबसूरत फलंदाज आफान, नावामध्ये आफान आहे आणि फलंदाजीमध्ये तुफान आहे आणि हा तुफानी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. आफानच्या बॅटमधून फटका तुफान. आमचे आदरणीय मित्र दी क्रिकेटचे वेड असणारे रविराज भगत साहेब त्यांच्याकडून आपण पाहतो आता त्रिफळाची आता चुकीला माफी नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात जावं लागेल मैदानाच्या बाहेर. इथे मात्र फलंदाजाचे घरटे उद्ध्वस्त करण्याचं काम केले जाते आणि 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर. या षटकातील दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. माननीय रविराज भगत यांच्याकडून मात्र या ठिकाणी सकाळी चहा नाश्ता आणि संध्याकाळी लेमन टी ही सोय आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेट खेळाडूंवरती पहा किती जीव असतो एखाद्या माणसाचा. आणि जेवढ्या टुर्नामेंट या मैदानावरती पाहतो ना त्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये रविराज भगत यांच्याकडून चहा आणि नाश्त्याची सोय केली जाते. रविभाऊ आपलं हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप असं धन्यवाद. प्रमोद प्रमोद म्हणून आपल्याला नवीन फलंदाज. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, यष्टीरक्षकाकडून होणारी चूक, दुसरा डावेचा प्रयत्न पहा. काही सुरेख त्या ठिकाणी आपल्याला धावा पाहायला मिळतात. 2 धावा घेतल्या. वाईट +2 आणि विकेटचं पतन. वाईट +2 प्लस रन आउट विकेट. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी विकेट गेली आणि लेफ्टीच्या बाहेरचा चेंडू म्हणजे वाईट. लाईव्हच्या मॅच असतात मित्रांनो. लाईव्ह मॅच आपण खेळत असतो. शिस्तीचं पालन करा, खेळाडू वृत्ती दाखवा. लक्ष्मण चाचा नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला. इथे रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पहिलं सत्र या सामन्याचं संपते. धावफलक जर पाहिलं ना 47 धावा धावफलकावरती इगल कामोठे संघाने केल्यात आणि 48 धावांचं लक्ष्य स्टार 11 कामोठे संघासमोर ठेवलं.
सचिन थोरात साहेबांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ॲडव्होकेट आहेत, आमचे सन्माननीय मित्र आहेत. आपण जसं क्रिकेटच्या खेळाचे वकील कोण, तर क्रिकेटच्या खेळाचे वकील मैदानाच्या आतमध्ये असणारे दोन्ही पंच, आपण त्यांना न्यायाधीशही म्हणू शकतो. बरोबर. वकील जर म्हटलं तर मग थर्ड अंपायरना आपण वकील म्हणू शकतो. बरोबर. तसं माणसाच्या इतर प्रॉब्लेमसाठी, माणसाच्या आयुष्यातील इतर घडामोडीसाठी आपण वकिली करणार आहे. मग ते क्षेत्र कुठलंही असो, सामाजिक, राजकीय किंवा नवरा बायकोची जरी भांडणं असली ना, तरी तिथं आपल्याला अगदी कोर्टापर्यंत गेलं की मग वकिलांचा ताबा घ्यावा लागतो. कुणाला जर पाहिजे असेल तर आमच्या कामोठ्यामध्ये आहेत सचिन थोरात. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष घेऊन चेतन आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्फत सचिन थोरात आपल्याला पहिलं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळते. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याचा मनाचा खरपूस समाचार नाही, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू तडम्यांच्या दिशेने अगदी सीमारेषा पार जाईल आणि 4 धावा पाहायला मिळतील. झेल होण्याची संधी होती, परंतु दोघांच्या टप्प्यामध्ये मात्र चेंडू निष्ठून जातोय आणि चेंडू सीमारेषा पार आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. 2 बॉल 2 चौकार ना, 3 बॉल 3 चेंडू आणि 8 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात चेतनच्या बॅटमधून. आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळते आणि उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, इट्स अ वाईट बॉल. आमचे पंच आम्हाला कळवत आहेत की हा खराब चेंडू आहे, या चेंडूला दंडित केलं जाईल आणि नक्की त्या चेंडूला दंडित केलं जाते. छान. आता मात्र करारा जवाब, मोठा ट्रक बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर भिरकावून दिले ड्राईव्हच्या फटक्यावर चेंडू सीमारेषा पार, षटकार पाहायला मिळतो. चला फ्रेंड्स टीमचे संघनायक या ठिकाणी अजित 11 कामोटे ब्लास्टर संघाचे संघनायक आलेले आहेत. चला फ्रेंड्स फायटर या, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच षटकामध्ये अगदी धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाकडून. मोठमोठे आक्रमक फटके पाहायला मिळाले आणि धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 19 अंकावरती. मला वाटतं अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक असणार आहे. सचिन थोरात यांच्यावरती आक्रमण चढवलं जाते. अरे मजेत. भाई आपने चाय लिया? नहीं ले. आजा पानी मांगना है भाई. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, एक धाव घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पहिल्या षटकात पाहायला मिळतात. खराब आहे.
नाही पाणी खराब आहे. हरीशचं दुसरे षटक पाहायला मिळते. या ठिकाणी चेंडू टाकला जातोय. सुरेख चेंडू पाहायला मिळते. अंगाचा वेध घेणारा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव पाहायला मिळत नाही. हर्षल विपक्ष हरीश अशी आपल्याला आता महिन्याच्या आतमध्ये मॅच पाहायला मिळते. खोलवर पद्या चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतो. एका धावेने काही उभी नसणार नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा मिश्रा यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा टॉस करतो. फ्रेंड्स फायटर आणि अजित 11 कामोटे ब्लास्टर या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होते. कोण जिंकले टॉस? कृष्णा. टॉस कोण विनोद आहे? फ्रेंड्स फायटर. लवकर आपला डिसिजन सांगा. मॅच झाली की लगेच आपला काय डिसिजन असेल त्यानुसार आपण मैदानाच्या आतमध्ये जायचे. पहिला डॉट दुसऱ्याला सिंगल आलती. तिसरा डॉट आहे. हर्षलसाठी इथे चांगला चेंडू टाकला होता. या हरीशने मात्र आल्यानंतर गोलंदाजी सुरेख केली. 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. एका धावेला मात्र त्या ठिकाणी आळा घालण्याचं काम हरीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आणि झेल सोडला जातोय. पहा रोहित जाधव, सीबी ट्रॉफी मधला बेस्ट फिल्डर, सायकल वीर, ज्यानं सायकल जिंकली होती. इथे सायकल स्पर्धेमध्ये नाही म्हणून तरी कॅच सोडायचा नाही. असे झेल तुम्ही टिपले पाहिजेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हरीश पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाते. सुरेख क्षेत्ररक्षक या गोलंदाजीमुळे मात्र नक्की फक्त 5 धावा दिल्यात आणि या गोलंदाजीमुळे ना सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये जिवंत ठेवला हरीशाने. चांगली गोलंदाजी. आपण सचिन थोरातला पाहिलं फटके आले ते धावफलक जर पाहिलं ना तर तब्बल 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 48 धावांचं लक्ष्य. म्हणजे मला वाटतं अजून 12 चेंडू आणि 22 धावा विजयासाठी गरज असणार आहे. तुषार जांभेकर तिसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू टाकला जातोय. हर्षलसाठी डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण पहा मैदानाच्या अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे काय सुरू केलं तर वाईड चेंडू. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते.
फुल टॉस मध्ये चेंडू झेल होण्याची संधी आणि झेल टिपली गेली. गोविंदने झेल टिपलाय आणि हर्षलला मैदानाच्या बाहेर पाठवून दिले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पहिला चेंडू जरी वाईट टाकला होता तरी ते मात्र त्या ठिकाणी एक आमंत्रण दिलं गेलं. एक लाचार फटका खेळण्यासाठी त्या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलं आणि तो मोह आवरला नाही हर्षलला, परंतु एनर्जी मात्र त्या फटक्यामध्ये आपल्याला तेवढी जास्त पाहायला मिळाली नाही आणि म्हणूनच की काय इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. हर्षलला मैदानाच्या बाहेर जावं लागते आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी फलंदाजी मार्कवरती आपण ऋषी धानावडे यांना पाहतोय. संघाचा संघनायक कर्णधार तारणहार. तुषारचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय आणि वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तुषारनं पहिला चेंडू वाईट टाकला तर तदनंतर हर्षलला आउट केलं. आता इथे ऋषीसाठी वाईट चेंडू टाकला, मग आता ऋषीला आउट करणार काय? एका धावेसाठी आपण पाहतोय अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू. सुरेख 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 चेंडू. मोठा फटका कुठल्याही प्रकारे खेळू द्यायचा नाही हा इरादा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती उतरलाय आणि आतापर्यंत त्या गोलंदाजी मार्कवरती तो यशस्वी ठरला. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रनआउटची संधी. चुकी करायची नाही. एका धावेला महत्व आहे म्हणून त्या ठिकाणी थ्रो सुद्धा रनआउट साठी केला जात नाहीये का तर मला धावा वाचवायच्यात. आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख चेंडू. असे चेंडू जर टाकले ना तर 11 स्टार कामुट्यासाठी मात्र नक्कीच थोडंसं अवघड होईल. क्षेत्ररक्षकांना झेल टिपावे लागतील. गोलंदाजाच्या मेहनतीवरती प्रतिसाद द्यावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. झेल टिपावे लागतील. ऋषीसाठी खोलवर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय चेंडू, परंतु चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतला जात. अगदी शेवटपर्यंत नजर चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मैदान अगदी आपल्याला पूर्ण कोरडं मैदान पाहायला मिळते आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी हुलकावणी चेंडूकडून पाहायला मिळते. इथे झेल चेंडू अडवला जातोय. फेकी अगदी आपल्या उशिराने पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. किती पाहिजे? 7 चेंडू आणि 14 धावांची गरज विजयासाठी. जे एक मोठा फटका सुद्धा महागात पडू शकतो. इथे तुषारने जी गोलंदाजी केली ना ती गोलंदाजी त्याला करावी लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. ते सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वेलकम बॅक तुषार. चांगला चेंडू. अगदी शेवटच्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी कमबॅक करून दिले जाते. उर्वरित 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती कोण येणार?
इजाज भाई कुणाच्या हातामध्ये चेंडू ठेवणार, कुणावरती विश्वास दाखवला जाणार आणि कोण तो तारणहार ठरणार इगल लिगल कामोटे संघाकडून ते शतक टाकण्यासाठी. परंतु समोर चेतन जो सेट आहे, 6 चेंडू 14 धावांची गरज. चेतन वेल सेट आहे, त्यांनी 2 चौकार खेळलेत, 1 षटकार खेळलाय. टोटल त्याने धावा जर पाहिलं तर आपण 23 धावा आतापर्यंत चेतनने खेळल्यात मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे तो वेल सेटल आहे. ऋषी मात्र थोडासा आपल्याला कष्ट घेताना पाहायला मिळतोय. ऋषीच्या बॅटमधून आतापर्यंत मोठा फटका अजून पाहायला मिळाला नाही, परंतु एक चांगला फलंदाज म्हणून ऋषीकडे पाहिलं जातं. ऋषीने ती कामगिरी आतापर्यंत करून दाखवली आहे. जाडी भाऊ काय तुमचे पाण्यावाले हा 5 फोन केला आमच्या माणसाने काय काय माझ्या मते आहे ना हे याच्यात काही 12 आणि जास्त मोठं टोकन उद्या नाही ना. चला जास्त वेळ नका घेऊ, जास्त वेळ घेतला जातोय. आणि गोलंदाज आपण फलंदाजी तुफान केली होती, चांगले स्ट्रोक खेळले होते. आता गोलंदाजी ही तुफान करावी लागेल. सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आफान सज्ज होत आहेत. या ठिकाणी प्रेशर मात्र नक्कीच गोलंदाज आणि फलंदाज या दोघांवरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन तो करेल बरोबर. चला पहिला चेंडू आपण याचा जातोय मैदानाच्या आतमध्ये. चेतन साठी इट्स ए वाईट बॉल. रनआउटची संधी ऋषीला लावावं लागेल मैदानाच्या बाहेर. वाह वाह अजय भाई, एकदा जोरदार टाळ्या होते अजय भाईंसाठी. सुरेख 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 यष्टीरक्षण. चेंडू जरी आपल्याला वाईट पाहायला मिळाला ना, तरी अजय भाईंनी मात्र काय कमालीची कामगिरी केली. अजय भाईंनी अगदी खोडावरती वार घातलाय आणि ऋषी सारखा 11 स्टार कामोटे संघाचा एक आधारस्तंभ ज्याच्याकडे पाहिलं जातं, म्हणजे तो ऑलराऊंडर खेळाडू. क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण, गोलंदाजी, फलंदाजी, कर्णधारपद या सगळ्या गोष्टी ऋषीच्या माध्यमातून अगदी सुरेखपणे निभावल्या जातात. परंतु त्याच ऋषीला इथे मैदानाच्या बाहेर पाठवून दिले. आता सगळी जबाबदारी चेतनवरती असणार आहे आणि आपणलाही चांगली गोलंदाजी करावी लागणार. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. बॅटिंग घेतली बोल रे. अजित कामोटे ब्लास्टरची फील्डिंग आहे. स्कोरिंग चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यष्ट्यांच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा. मॅच रंगली मित्रांनो. पहिलाच सामना पावसाळी रबर स्पर्धा सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पाहायला मिळते. अफान सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळते. सुरेख सुरेख सुरेख. 5 चेंडू आणि 13 धावा विजयासाठी. 5 चेंडू 13 धावा. चेतन विपक्ष अफान. इगल लिगल विपक्ष 11 स्टार. इजाज भाई विपक्ष ऋषी धनावडे. एकीकडे अनुभव आहे, एकीकडे तरुण तळपदार उफाळत रक्त आहे. ओ काय फटका खेळायचे. चेंडू खाली तुषार आणि परंतु इथे चुकी होत नाही. काहीच नसणार आहे. धावाची संधी आणि चला इथेही आता उकडले जातात. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये येते, म्हणजे काही बिनसलं नाही. तुषारकडनं जरूर चेंडू सुटला होता. अगदी फटका सुरेख खेळल्यानंतर सुद्धा मात्र ती लांबी चेंडू गाठू शकला नाही. इथून मात्र नशीब आपल्याला इगल लिगल कामोटे संघाच्या बाजूने चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे आजाजबाईंची फेकी काय सुरेख पाहायला मिळाली. 2 वेळा रनआउटची संधी प्राप्त झाली, ती रनआउटची संधी त्यांनी सोडली नाहीये. अतुल इकडे ना 4-12 ना मित्रा. अतुल 4-12 का 3-12? 3-12 4-12.
4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 चौकार किंवा 2 षटकार. आता ही ठोकण्याची जबाबदारी असणार आहे चेतनला. आता चैतन्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. आफान सुरेख चेंडू, एकेरी दुहेरी धावेनी काही बी नसताना धावबादची संधी. अजस भाई ओ चांगली फिल्डिंग केली. यष्टीरक्षकाचं कौतुक. वयाचा विचार करू नका मित्रांनो. आमच्या इथे रक्तामध्ये नसामध्ये क्रिकेट विणलं गेलंय. आम्ही तो अनुभव घेतला. आम्ही तेवढं क्रिकेट खेळलो आणि म्हणून मैदानाच्या आतमध्ये अजस भाईंच्या बरोबर असणारे 11 खेळाडू जर आपण पाहिले ना तर त्यांच्यामध्ये सर्वात वयोवृद्ध माणूस यष्टीरक्षक आहे. का संघाने तिथे यष्टीरक्षक म्हणून ठेवलं? तेवढा अनुभव आहे, तेवढं चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळले. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खोलवर पवित्रा चेंडू, चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय. एकच धाव पहा. क्षेत्ररक्षण खराब होणारी चुकी. वा 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 फसला. 2 धावा. काय पाहायला मिळते? दुष्काळात 13वा महिना. क्रिकेट खेळत असताना तुमची नजर चहू बाजूला असावी लागते. त्याचं नाव काय रे? फिल्डरचं नाव काय? आता फेकलेलं हे मागाशी बसलेलं नाव काय जेडी? हां तू इथे बसलेलं नाव काय? प्रमोद साठी संजय कडून 500 रुपयांचे पारितोषिक. चांगला थ्रो केल्याबद्दल. काय म्हणायचं आता. 2 चेंडू 8 धावा विजयासाठी. सुरेख. अफान मित्रांनो सामना काय रंगवला. शेवटपर्यंत लढत दिली आहे. अगदी दुसऱ्या षटकापासून आहे ना सामना त्या ठिकाणी फिरवण्याचं काम गोलंदाजांनी केले. कोलवर पद्धतीचा चेंडू. अफान तुफान गोलंदाजी केली. तुफान फटकेबाजी केली. या सामन्यामध्ये ना इगल कामोटे संघाला तारण्याचं काम अफानने केले. सुरेख न डगमगता. अगदी गोलंदाज मॅचचा प्रेशर असल्यानंतर पाय सुद्धा फिरकायला लागतात परंतु त्या ठिकाणी इरादे स्पष्ट होते आपणचे. आपणला आता चुकी करायची नाही. आपणला एक लीगल डिलिव्हरी टाकायची. मोठा फटका आला तरी काही होणार नाही. आपणला फक्त तेच खेळायचे. सुरेख चेंडू. इगल कामोटे संघाचा जल्लोष गगनामध्ये. आणि या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये इगल कामोटे संघ इथे मात्र विजयाची पताका, विजयाची ध्वजा मैदानाच्या आतमध्ये फडकावतो. वेल फिनिश इगल कामोटे संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.